नमस्कार. समस्त पुरुष वर्गाला पुरुष दिनाच्या शुभेच्छा. खूप छान दिसत आहेत सगळेजण, पण उपस्थिती कमी आहे. आणि महाडिक आणि खेडेकरांना बघून असं वाटलं की आपण एखादं नाट्यसंगीत बघायला आलो आहोत की काय, संगीत नाटक बघायला आलो आहोत की काय असं वाटलं. पण खूप छान आहे. परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा. गेल्या शनिवारचा वृत्तांत थोडक्यात वाचून दाखवते. श्रीमती शिल्पा गोखले, हसण्यासाठी जन्म आपुला. सभेची सुरुवात नेहमीच्या प्रार्थनेने झाली. कार्यवाह श्री देवधर यांनी मागील सभेचे अहवाल वाचन थोडक्यात केले. आगामी कार्यक्रम सांगितले. श्री मुकुंद वैद्य यांनी काव्यसंध्या कार्यक्रमाची माहिती कथिली. अध्यक्षांच्या हस्ते शिल्पा गोखले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. श्री देवधर यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. शिल्पा गोखले यांनी हा कार्यक्रम लिहिल्यानंतर पहिला आपल्याकडेच तो सादर केला आहे असे सांगितले. त्या म्हणाल्या, श्री अत्रे उभे राहिले कीच श्रोत्यांमध्ये हशा पिकतो. पुलंचे विनोद निर्मळ असतात. आज दिवाळीतला खरं तर भाकड दिवस आहे, पण आयुष्यात मात्र भाकड दिवस नसावा असं वाटत असेल तर आपण आनंदी राहायला हवे. चार्ली चॅप्लिन म्हणत असे की तुम्ही जर दिवसातून कोणाला हसवलं नसेल तर तो दिवस फुकट गेला. तेव्हा एकदा सगळ्यांनी जोरात हसा. हसण्यासाठी जन्म आपुला हे आपल्या जीवनाचे ब्रीदवाक्य ठेवा. याविषयी बोलताना घरात घडणारे व बाहेर घडणारे अनेक विनोदी किस्से त्यांनी सांगितले. त्यांच्या व्याख्यानातील काही श्रवणीय वाक्ये. तालिया बजाओ, रोग भगाओ. फक्त फोटोसाठीच नाही तर कायम स्माईल द्या. शहाणा माणूस पाहून हसतो तर निर्मळ माणूस हसून पाहतो. घर हेच हास्याचे स्थान. जो न वाजवी टाळी त्यास मृत्यू कवटाळी. नुसतं सांगणं म्हणजे थिअरी आणि हसत पुढे जाणं म्हणजे प्रॅक्टिकल. आपल्या वेदनेवर कोणी हसलं तरी चालेल, पण आपल्या बोलण्याने कोणाला वेदना होऊ नये. विनोद सांगायच्या आधीच वक्त्यांना हसू येत होते. त्यातून त्यांनी विनोदाचे प्रकार, पुलंचे, अत्रेंचे विनोद, स्वतःचे काही किस्से कथन केले. सांगण्याची पद्धत खूप चांगली होती. मधूनच श्रोत्यांमधून हास्याचे फवारे उडत गेले. एकंदरीत निखळ मनोरंजन करणारा कार्यक्रम झाला. अध्यक्षीय मनोगत व नेहमीच्या प्रार्थनेने शनिवार साप्ताहिक सभेची सांगता झाली. आता वळूया आजच्या कार्यक्रमाकडे. आजचं आपलं हे पुरुष दिनाचं 5वं वर्ष आहे. आणि 5वा वाढदिवस जसा आपण मुलांचा मोठा करतो तसाच आपण हा असा मोठा करतो असं समजूया. म्हणून पाहुणे पण आपल्याकडे मोठे आलेले आहेत. आणि खास पुण्याहून सुधीर जोशी पुरुष दिनासाठी इथे आलेले आहेत. त्याबद्दल खूप कौतुक. मी अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी पाहुण्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून देते. परिचय खूप आहे पण मी थोडक्यात करून देते. त्यांना बघितल्यावर तुम्हाला नक्कीच सगळ्यांना आठवलं असेल की आपण त्यांना दूरदर्शनवर नेहमी बघत आहोत. त्यांचं नाव श्रीयुत विजय श्रीनिवास पटवर्धन. उत्तम लेखक, उत्तम दिग्दर्शक, उत्तम अभिनेते. अजब लग्नाची गजब गोष्ट, झपाटलेला 2, पक 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 पकात, बायको झाली गायब अशा 15हून अधिक सिनेमात त्यांनी काम केलं आहे. नांदा सौख्य भरे, अनोळखी, पिंजरा, फू बाई फू, डब्बा गुल अशा 25हून अधिक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे. आणि सध्या स्टार प्रवाहावर दुपारी 2 वाजता शुभविवाह ही मालिका लागते. त्याच्यामध्ये ते विशाखा सुभेदारचे यजमान झालेले आहेत. तर ती मालिका पण खूप छान असेल. तुम्ही बघतच असाल. नसाल बघा तर आता बघायला सुरुवात करा, कारण त्या मालिकेच्या सगळ्यांना आपण इकडे एक दिवस आणणार आहोत. त्यांनी आनंदी आनंद, सासूबाईंचं असंच असतं, ती फुलराणी, मी, स्वरा आणि ते दोघं अशा आत्तापर्यंत 52 नाटकांचे 5000हून अधिक कार्यक्रम केलेले आहेत.
ते उत्तम लेखक आहेत. मगाशी म्हटलं तसं सबसे बडा रुपया, आनंदी आनंद, अडोस पडोस, उलाढाल, टार्गेट, संशय कल्लोळ याचं त्यांनी लेखन केलेलं आहे. आता त्यांचे पुरस्कार पण खूप आहेत. थोडक्यात सांगते. फू बाई फू हा सगळ्यांना माहिती आहे कार्यक्रम. सतीश तारे यांचे बरोबर सीझन 4चे ते विजेते आहेत. 1996 साली PMC तर्फे उत्कृष्ट युवा अभिनेता पुरस्कार त्यांना मिळाला आहे. 2005 साली अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार. 2008 साली अखिल भारतीय नाट्य परिषद मुंबई उत्कृष्ट विनोदी लेखक म्हणून पुरस्कार. 2009 अखिल भारतीय नाट्य परिषद पुणे उत्कृष्ट लेखक म्हणून पुरस्कार. 2010 गंधर्व परिवारातर्फे उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. आणि याची सुरुवात मात्र त्यांनी कॉलेज जीवनामध्येच केलेली आहे. कॉलेज जीवनात सुद्धा आंतर विद्यालय स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभलेलं आहे. त्यांच्या हस्ते ज्या सभासदांचा सन्मान होणार आहे ते खूप भाग्यवान आहेत की आज ते त्यांच्या हस्ते सन्मान स्वीकारणार आहेत. आता मी पाहुण्यांना आणि अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी समोर स्थानापन्न व्हावं म्हणजे पुढचा कार्यक्रम बघता येईल. आता वळूया आजच्या कार्यक्रमाकडे. जागतिक महिला दिवस कधी असतो असं विचारलं तर झोपेत सुद्धा कोणी उत्तर देईल की 8 मार्च. पण सहज म्हणून आपल्या बांधवांसाठी सुद्धा काहीतरी दिवस आपण साजरा करावा असं 2018च्या इलेक्शन प्रचारात माझ्या डोक्यात आलं आणि मी जाहीर तर करून बसले की आपण एक दिवस साजरा करूया. पण नंतर कळे ना की बांधवांचा कोणता भाऊबीज केले तर सगळ्यांना परत आम्हाला गिफ्ट द्यावं लागेल म्हणजे खर्चात पडेल. म्हणून म्हटलं जरा गुगल गुरुजींना विचारलं तेव्हा कळलं की 19 नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा होतो. 19 नोव्हेंबर 2019 साली आपण पहिल्यांदा हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा केला आणि त्यावेळी प्रमुख पाहुणे होते प्रफुल्ल सामंत. जगात महिलाच नाही तर अनेक पीडित पुरुषही दिसतील. शोषण, पक्षपात, हिंसा, असमानता याची झळ पुरुषांनाही बसते. म्हणूनच पुरुषांचं मानसिक आरोग्य मानसिक आरोग्य, पुरुषत्वाच्या सकारात्मक गुणांचं कौतुक, समाजातील आदर्श पुरुषांना मुख्य प्रवाहात आणणं आणि लैंगिक समानता हा आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा करण्याचा उद्देश असतो. त्रिनिदाद इथे 1999 साली पहिला पुरुष दिन साजरा झाला. त्यानंतर बरोबर 8 वर्षांनी म्हणजे 19 नोव्हेंबर 2007 साली आपल्या भारतामध्ये पुरुष दिन साजरा झाला. डॉक्टर जेरोम तिलकसिंह यांनी पुरुषांचं योगदान मुख्य प्रवाहात आणण्यासाठी खूप प्रयत्न केले. तेव्हापासून त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसाला म्हणजेच 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरुष दिन साजरा होतो. आणि हो, असा पुरुष दिन साजरा करणारा संपूर्ण महाराष्ट्रातील आपला ज्येष्ठ नागरिक संघ हा एकमेव असेल याचा खूप आनंद होतोय. आणि याची प्रेरणा देणाऱ्या आपल्या डॉक्टर रामदास गुजराथी यांना मी आदरांजली वाहते आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळते. कान टोचताना संस्कार होतात, मुलगा आहे रडायचं नाही. आयुष्यभर मग हे व्रत सुटता काही सुटत नाही. इवल्याशा मुठीत बळ येतं, जगण्याचा वस्तुपाठ देऊन जातं. इवल्याशा मुठीत बळ येतं, जगण्याचा वस्तुपाठ देऊन जातं. न पेलणारं ओझं सुद्धा मग सहजपणे पेललं जातं. घरासाठी तो ढाल बनतो, संकटाची दिशा बदलतो, सौख्याची गंगा येण्यासाठी भगीरथाचे प्रयत्न करतो. आलंच पाणी डोळ्यात तर आवंढ्याने गिळून टाकतो. इतरांचे अश्रू पुसण्यासाठी सरसावून तो पुढे येतो. कुटुंबासाठी झटत असतो, परिस्थितीशी लढत असतो.
2 घास कमी खाऊन चिमण्यांना भरवीत असतो. पुरुष म्हणून जन्म घेतो, पुरुष म्हणून जन्म घेतो, त्याच मस्तीत सदा जगतो. मेहनत आणि हुशारीने मात्र बाप माणूस बनून जातो, बाप माणूस बनून जातो. अशा समस्त पुरुष सभासदांना पुरुष दिनाच्या शुभेच्छा. ही कविता मी नाही लिहिली आहे, आमच्या अहोंनी लिहिली आहे. मी फक्त सादर केली तुमच्या पुढे आणि तुम्हाला शुभेच्छा देते. आता आपण पुरुष म्हटला की त्याची रूपं नेहमी बघतो, तो वेगवेगळ्या रूपातून पुढे पुढे जात असतो. तर अशीच काही रूपं आपण बघणार आहोत भगिनींच्या गाण्यांमधून. प्रत्येक घरात मुलगा जन्माला आला की त्या आईला असं वाटत असतं की आपल्या पोटी शिवाजी बाळच जन्माला आला आहे. आणि म्हणून शिवरायांच्या याच्यापासून आपण सुरुवात करूया आणि पुढे पुढे एक एक म्हणजे आई हे मुलगा बाळ जन्माला आलं ते बाळ, नंतर शाळेत जाणारा मुलगा, मग त्याला भावंड होतं म्हणून तो भाऊ बनतो, मग त्याचे मित्र होतात म्हणून मित्र, मग तो प्रेमवीर होतो, नंतर तो कोणाशी तरी विवाह करतो म्हणून पती होतो, नंतर पती झाल्यावर आपसूक त्याच्याकडे बाबाचं पद येतं, नंतर त्याला मुलगा झाला की तो आजोबांचा नातू असतो म्हणून मग त्याचे वडील आजोबा बनतात आणि शेवटी सरहद्दीवर झटणारा आपला सैनिक, त्याला सुद्धा आपण विसरणार नाही आहोत. ऐकूया ही गाणी. गुणी बाळ असा जागसी का रे वाया, गुणी बाळ असा जागसी का रे वाया, निज रे निज शिवराया, गुणी बाळ असा जागसी का रे वाया. अपरात्रीचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाही, हा चालतसे चाळा एकची असला, तिळव संत नाही जीवाला, निजवायाचा हरला सर्व उपाय, जागाच तरी शिवराय, चालेल जागता चटका, हासाच घटका घटका, कुरवाळा किंवा हटका, का कष्टविसी तुझी सावळी काया, का कष्टविसी तुझी सावळी काया, निज रे निज शिवराया, गुणी बाळ असा जागसी का रे वाया, गुणी बाळ असा जागसी का रे वाया, निज रे निज शिवराया, गुणी बाळ असा. करू. शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली भूक लागली, शाळा सुटता धावत सुटले, शाळा सुटता धावत सुटले, ठेच लागुनी मी धडपडले, आई मजला नंतर कळले, आई मजला नंतर कळले, नवीन कोरी पाटी फुटली ग, शाळा सुटली पाटी फुटली, आई मला भूक लागली भूक लागली.
हाँ ना। हेलो। मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया, मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया, सच के आएंगे दूल्हे राजा, भैया राजा बजाएगा बाजा, भैया राजा बजाएगा बाजा, मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनिया, सच के आएंगे दूल्हे राजा, भैया राजा बजाएगा बाजा, भैया राजा बजाएगा बाजा। 16 सिंगार मेरी बहना करेगी, 16 सिंगार मेरी बहना करेगी, टीका चढ़ेगा और हल्दी लगेगी, बहना के होठों पे झूलेगी नथनी, झूमेंगे दूल्हे राजा, भैया राजा बजाएगा बाजा, भैया राजा बजाएगा बाजा। हेलो 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 बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत है दोस्ताना हमारा। वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, वो ख्वाबों के दिन, वो किताबों के दिन, सवालों की रातें जवाबों के दिन, कई साल हमने गुजारे यहाँ, यही साथ खेले हुए हम जवां, हुए हम जवां, था बचपन बड़ा आशिकाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा। हेलो। तेरे मेरे सपने अब एक रंग है, हो जहाँ भी ले जाए राय हम संग है, हो तेरे मेरे सपने अब एक रंग है, हो जहाँ भी ले जाए राय हम संग है, तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे, तेरे ये दो नैना चांद और सूरज मेरे, तेरे दुख अब मेरे, मेरे सुख अब तेरे, तेरे ये दो नैना चांद और सूरज
तेरे मेरे सपने अब एक रंग है। हो जहाँ भीजे जाए राहे हम संग है। हो तेरे मेरे सपने अब एक रंग है। एक मिनिट. आता एक नवरा आपल्या बायकोसाठी कशा व्यक्त करतोय. कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए। कि जैसे तुझको बनाया गया है मेरे लिए। तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं। तू अब से पहले सितारों में बस रही थी कहीं। तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए। तुझे ज़मीं पे बुलाया गया है मेरे लिए। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है कि ये बदन ये निगाहें मेरी अमानत है। कि ये बदन ये निगाहें मेरी अमानत है। ये गेसू घनी छाँव है मेरी खातिर। ये होठ और ये बाहें मेरी अमानत है। कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. बाबाच्या भूमिकेमध्ये कल्पवृक्ष कन्येसाठी लावणिया बाबा गेला. कल्पवृक्ष कन्येसाठी लावणिया बाबा गेला. वैभवाने बहरून आला याल का हो बघायाला. याल का हो बघायाला. कल्पवृक्ष कन्येसाठी लावणिया बाबा गेला. सूर्यचंद्र तुमचे डोळे दुरूनीच ते बघतात. सूर्यचंद्र तुमचे डोळे दुरूनीच ते बघतात. कमी नाही आता काही कृपा दृष्टीची बरसात. पाच बोटे अमृताची पंच प्राण तुमचे त्यात. पाच बोटे अमृताची पंच प्राण तुमचे त्यात. पाठीवरी फिरवा हात याल का हो एकच वेळा.
याल का हो एकच वेळा, याल का हो एकच वेळा. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला, वैभवाने बहरून आला. याल का हो बघायाला, याल का हो बघायाला. कल्पवृक्ष कन्येसाठी लावूनिया बाबा गेला. हॅलो, नातवासाठी. चंदा ओ चंदा, चंदा ओ चंदा, किसने चुराई तेरी मेरी नींदिया. जागे सारी नैना तेरे मेरे नैना, जागे सारी रहना तेरी मेरी नैना. हंस के मैं तेरा मन बहलाऊं, अपने आंसू मगर किसे मैं दिखाऊं. हंस के मैं तेरा मन बहलाऊं, अपने आंसू मगर किसे मैं दिखाऊं. मैंने तो गुजारा जीवन सारा बेसहारा. ओ जागी सारी नैना तेरे मेरे नैना. चंदा ओ चंदा, चंदा ओ चंदा, किसने चुराई तेरी मेरी नींदिया. जागी सारी रहना तेरी मेरे नैना, जागे सारी रहना तेरे मेरे नैना. चंदा ओ चंदा, चंदा ओ चंदा. हॅलो, सगळ्या आजोबांसाठी. आता बालपण झालं, तारुण्य झालं, कौमार्य झालं, बाबा झाले, नातू पण झाला, आता शेवटी आजोबा. आवडती भारी मला माझे आजोबा, आवडती भारी मला माझे आजोबा. पाय त्यांचे थकलेले, गुडघ्यात वाकलेले, केस सारे पिकलेले, ओटीवर गीता गाती माझे आजोबा. आवडती भारी मला माझे आजोबा. नातवंडा बोलावून घोगऱ्याशा आवाजाने सांगती ग रामायण, मोबदला पापी घेती माझे आजोबा. आवडती भारी मला माझे आजोबा, आवडती भारी मला माझे आजोबा. माझे आजोबा, माझे आजोबा. धन्यवाद. सगळ्या आजोबांना खूप आवडलं. आता एक सैनिकांच्यासाठी, जे सरहद्दीवरती आपलं सर्वांचं संरक्षण करतात त्यांच्यासाठी. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे. सदा तुझ्या पुढे उभी असे निशा, सदा तुझ्या पुढे उभी असे निशा. सदैव काजळी दिसायच्या दिशा, सदैव काजळी दिसायच्या दिशा. मधून मेघ हे नभास ग्रासती,
मध्येच या विजा भयान हासती, सहा दिशातुनी तुफान व्हायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे, प्रलोभने तुला न लोभ दाविती, प्रलोभने तुला न लोभ दाविती, न मोह बंधने पदास बांधिती, न मोह बंधने पदास बांधती, विरोध क्रोध वा तुला न थांबवी, न मोह भासतो गजांत वैभवी, न दैन्य ही तुझे कधी सरायचे, न दैन्य ही तुझे कधी सरायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे, न मागुती तुवा कधी फिरायचे, सदैव सैनिका पुढेच जायचे, पुढेच जायचे, पुढेच जायचे. खूप खूप धन्यवाद सगळ्या गाणाऱ्या सख्यांना. आता थोडंसं वेगळा विचार करूया. समाजामध्ये स्त्रियांना काही बंधनं असतात हे सर्वश्रुत आहे. किंबहुना काही बंधनाच्या साखळ्या तिने आता मोडून काढल्या आहेत आणि ती पुढे निघाली आहे. पुरुष म्हटला की पुरुषांनाही बंधनं असतातच. पुरुष कधी रडत नाहीत, वाद घालतात, घरची कामं करत नाहीत, नातेसंबंध जपण्याकडे कल नसतो, इत्यादी इत्यादी. पण आज मात्र म्हणजे करोना काळापासून ही परिस्थिती बदलली आहे. पुरुषांना सुद्धा सो कॉल्ड बंधनं असतातच, पण आज अनेकांनी ती बाजूला केली आहेत. आईची बहिणीची धडपड असेल, दुःख असेल, सगळं दिसतं हो. राब राब राबणारे आपले वडील, हट्ट पुरवणारा भाऊ, घरातील गरजा भागवणारा नवरा, या सगळ्यांना मनात आपण कधी या सगळ्यांच्या मनात आपण कधी डोकावून पावले का? म्हणूनच प्रथम मी महिलांना काही प्रश्न विचारते आणि मग पुरुषांना सुद्धा प्रश्न विचारणार आहे. तेव्हा महिलांसाठी पहिला प्रश्न आहे, घरातला पुरुष आपला चिडला आहे हे तुम्हाला कसं कळतं? हा द्या. घरातला पुरुष चिडला आहे हे तुम्हाला कसं समजतं? बोला लवकर लवकर, वेळ नाही आहे. हा थांबा. त्या म्हणतायत अबोला असतो पुरुषांचा, बरोबर? अबोला असतो हे मला पण पटलंय, कारण आत्ताच 8 दिवसापूर्वी आमच्याकडे झाला आहे तो अबोला. बरोबर, तुम्हाला पसंत आहे ना सगळ्यांना? अबोला असतो तुमचा. आणि भांडी तर काय आपटाचा प्रश्न येत नाही, कारण भांडी आपण आपटतो. घरात वाद झाला की पुरुष आधी माघार घेतात आणि सॉरी म्हणून मोकळे होतात. याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही घेत माघार? नक्की. मग नंतर आपण पुरुषांकडे पण येऊया. घरात सर्वात जास्त कोणाचं चालतं? लवकर. तू म्हणशील तसं, संकर्षण कराडे म्हणतो तसं. बरोबर आहे, बायकांचंच चालतं. मग असं म्हणतात की पायाची 2 बोटं असतात ना, अंगठा आणि बाजूचं बोट, ते बाजूचं बोट जर मोठं असेल तर बायकांचं चालतं आणि अंगठा जर मोठा असेल तर पुरुषांचं चालतं. सगळ्यांनी घरी जाऊन बघा, आत्ता बघण्यात वेळ नका घालू. पुरुषांनी अश्रू ढाळणं योग्य आहे का? द्या ना माईक, द्या ना माईक. कुठे? हॅलो हॅलो हॅलो. पूर्वीच्या काळी एक अशी सगळ्यांची धारणा होती की पुरुष कधी रडत नाही, मुलांनी रडायचं नाही, पुरुषांनी रडायचं नाही, पुरुष स्ट्रॉंग असतो. पण मला असं वाटतं पुरुष काय किंवा स्त्री काय,
जेव्हा भावनांचा अतिरेक होतो कुठल्याही, मग तो आनंद असून दे, दुःख असून दे, एखादा ट्रॉमा असून दे, दुःखद असून दे, पण त्याच्यात जेव्हा ते त्याचं एक्सप्रेस करतात दुःख, ते रडतात, तेव्हा त्याचा निचरा होतो. तो नाही झाला तर आतमध्ये गुदमरतात आणि पुरुषांना ते नाही केलं तर ते मनात साठून राहतं. ते राहू नये असं मला वाटतं. थँक्यू. म्हणजे म्हणजे रडलं पाहिजे, पण सगळ्यांसमोर रडून पण नाही चालत. आणि म्हणून म्हणतो की आपण मुलगी सासरी जाताना बाबा रडतो, पण तो एका कोपऱ्यात जाऊन रडतो सगळ्यांसमोर, म्हणजे त्यालाही दुःख असतंच. सगळे पुरुष सारखेच असतात असं आपण नेहमी म्हणतो. हे बरोबर आहे? सांग. प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, त्यामुळे प्रत्येकाचं भावना दाखवण्याची पद्धतही वेगळी असते. माझे मिस्टर खूप तापट होते आणि त्यामुळे ते जे बोलायचे त्यावेळेला मी शांत बसून ऐकत राहायची. त्याचा पण त्यांना राग यायचा, म्हणजे त्याने ते आणखीन चिडायचे. हिला विचारून सांगतो असं बऱ्याच वेळा म्हणतात पुरुष. हिला विचारून सांगतो, या वाक्यात काही तथ्य आहे? नाही. असं अनुभव. हा, पुरुष कधी म्हणत नाही मी हिला विचारून सांगतो असं, पण माझा अनुभव असा आहे की बायकांना जर काही विचारलं कोणी किंवा कुठे जायचं असेल तर प्रत्येक वेळेला थांबा जरा मी यांना विचारून मग सांगते. कारण बाई असंच म्हणते मी यांना विचारून सांगते, पण पुरुष तसं नाही करत. आयत्या वेळेला असं ठरवतात आणि घरी येऊन सांगतात मी अमक्या अमक्या ठिकाणी जाणार आहे, मी घरी नाही आहे. तर हा माझा अनुभव आहे स्वतःचा. आता इकडे विचारते, आपल्या सौ रागावल्या आहेत हे तुम्हाला कसं समजतं? भांड्यांना गोबे आलेत? बोला, देवधर सांगतायत काहीतरी, घ्या. सुगंधा रागवली आहे, पण रागवत नाहीच, पण आता तुम्ही सांगा काहीतरी. चेहऱ्यावरून कळतं, सांगावं लागत नाही. आता तरी हसराय चेहरा. आणि मगाशी तुम्ही जे सांगितलं ना की पुरुष मी हिला विचारून सांगतो, त्याचं उत्तर असं आहे की जेव्हा सोयीचं असेल तेव्हा असं तो सांगतो. हा, असं बऱ्याच ठिकाणी ऐकू येतं, हिला विचारून सांगतो असं. बरोबर. जेव्हा नाही म्हणायचं असतं तेव्हा सांगतो मी हिला विचारून सांगतो म्हणून, आणि खरंच सांगायचं असेल तेव्हा तो बिनधास्त सांगून टाकतो आहे म्हणून. बरेच पुरुष अचानक पाहुणे मंडळी म्हणा किंवा मित्रमंडळींना घेऊन येतात आणि फरमान सोडतात, चहा कर, पोहे कर. आणि काही वेळा खरंच दूध संपलेलं असतं किंवा पोहे नसतात. तर असं करताना तुम्हाला घरातली परिस्थिती माहिती असते का हा तुमचा स्वभावच आहे कोणाला घेऊन जायचं आणि बायकोला फरमान सोडायचं? सांगा. आमच्या पिढीचं माहीत नाही, पण फार पूर्वी म्हणजे आता जे सगळे इथे ज्येष्ठ बसलेले आहेत, तर आपण जे राहत होतो त्या चाळीमध्ये 2 गॅलऱ्या असायच्या, मागे आणि पुढे. त्यामुळे ऐन वेळेला जरी पाहुणे नेले तरी गपचूप मागच्या बाजूने आपली सुगंधा जी चांगली आपली पत्नी असेल, जी अतिशय सुंदर, हुशार आणि चतुर असेल, तर ती हळूच मागच्या बाजूनी कोणाकडे तरी शेजारी मावशी मामी वगैरे कोणाकडे तरी असतील तरी तिथून ते पदार्थ आणून त्याची वेळ मारून न्यायचे, पण ह्यांना पडायला द्यायचं नाही. हाच त्याच्या मागची भावना असायची. त्यामुळे आमच्या घरी ते नेहमीच कौतुकच असतं. म्हणजे क्रेडिट इकडे जात आहे. हो, नक्की नक्की. बऱ्याच वेळा घराघरामधून वादावादी. हा, बोला. बघा, आधीच सगळ्यांना कळलं, आता पाटील काय सांगतात. हां, असं शांतपणे ऐका, समजलं तर हसायचं. असं आहे, इन दिस कंट्री एव्हरीथिंग इज टॅक्स, बट व्हॉट इज नॉट टॅक्स इज प्रोडक्शन ऑफ चिल्ड्रन अँड लाफिंग. तर माझ्याकडे माझा अनुभव एकदम वेगळा होता. माझे मित्र होते, त्यांना असं अमेरिकन स्टाईल आहे, मी बिलायचो, पण शक्यतो कोणाला असं घरी बिरी बोलवायचो नाही. असं तेवढा मी चांगला नव्हतो खरा. तर माझे मित्र कधी भेटले तर सांगायचे, पाटील तुम्ही घरी नसताना आम्ही तुमच्या घरी जातो, तर बायको आम्हाला सगळं अगदी मस्त अगदी पाहुणचार वगैरे करते. म्हटलं ती ना खूप चांगली आहे, ते खरी मला जोडीदारी नको, जोडीदारीन बरोबर नव्हती, ती सगळ्यांचा सत्कार पाहुणचार नीट करते म्हणून मी तुम्हाला बोलवत नाही. समजलं तर असायचं. थँक्यू.
नेहमी हे विनोदवीर आहेत आमच्याकडचे, नेहमी विनोद सांगत असतात ते. बऱ्याच ठिकाणी म्हणजे वाद झाला म्हणा किंवा काही घरामध्ये असं आपल्याला ऐकू येतं, मी आहे म्हणून टिकले, दुसरी असते तर केव्हाच निघून गेली असती. सगळ्यांना हसू आलंय, म्हणजे सगळ्यांच्या घरात हे वाक्य एकदा तरी झालेलं दिसतंय. हे ब्रीद वाक्य आहे बायकांचं, पण पुरुषांनाही माहिती असतं की ही काय आपल्याला सोडून जात नाही, आणि बायकांनाही माहिती असतं की आपण काही जाणार नाही आहे. त्याच्यानंतर आता आज आपण इथे म्हणजे गेली 5 वर्ष पुरुष दिन साजरा करतोय. महिला दिन तर नेहमी होतोच सगळीकडे. मग तुम्हाला असं वाटतं का की पुरुष दिन पण साजरा केला जावा? नटून आलात बोला, नटून आला आहात बोला. नक्कीच असं वाटतं की पुरुष दिन सुद्धा साजरा व्हावा. मग आता कसं वाटतंय पुरुष दिन आपल्या संघात होत? खूपच मस्त, लय भारी, खरंच लय भारी. आता पुढचा प्रश्न आहे, साडी खरेदीसाठी तुम्ही कधी जाता का? साडी खरेदीसाठी मी अजिबात जात नाही, कारण एकदा मी साडी आणलेली, तिने फक्त एकदा नेसली, परत त्या साडीला काय हात लावला नाही, म्हणजे परत बघितली. हा अनुभव आहे. आणि त्यानंतर बरोबर गेलं की किमतीचा प्रश्न असतो, जास्तीत जास्त आपण जवळ गेलं त्याशी लांब, तुम्हाला जे पाहिजे ते खरेदी करा. ओके, थँक्यू. आली आहे का काय हो मानकामे, आले आहेत का? हां, म्हणून जाहीरपणे वक्तव्य केलं. बरं, आता मगाचाच प्रश्न तुम्हाला विचारते की तुम्हाला सुद्धा कधी मोकळं व्हावंसं वाटतं का? मन मोकळं करावंसं वाटतं का? ते तुम्ही ठरवायचं कोणाकडे करायचं ते. आता त्या नाही आहेत, बोलून घ्या काय बोलायचं असेल ते. काय वाटतं जोशी साहेब, तुम्हाला काय वाटतं? मन मोकळं करावं म्हणजे एक्झॅक्टली आपल्या व्यथेच्या कथा कोणाकडे सांगायच्या का दुसरं काय सांगायचं? हां, म्हणजे बरोबर तसं वाटतं, पण तसं कोणी मिळत नाही. कारण तेवढा विश्वासाचा माणूस असला पाहिजे, तो परत बायकोला जाऊन सांगेल तुमचे जोशी असं म्हणत होते. त्यामुळे सांगायला भीती वाटते. मगाशी म्हटलं तसं पुरुषांचा कल भांडण संपवण्याकडे असतो. यांनी सगळ्यांनी नाही उत्तर दिलंय. तुमचं काय मत आहे याच्यावर? कधी वाद झाला तर संपवता का? पटवर्धन साहेब बोला. पटकन पडती बाजू घ्यायला लागते, कारण पुढे संसार करायचा असतो आणि पोटाचा सवाल असतो पहिला. पुढे संसार करायचा असतो आणि सारखं शूटिंगला बाहेर राहायचं असतं, तेव्हा घरात नीट राहिलंच पाहिजे. आता आपण इथेच थांबूया आणि आता आपण पुढे वळूया. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी पुरुषांची रूपं कशी असतात, म्हणजे बाळापासून ते आजोबांपर्यंत, इथे सगळेच आजोबा आहेत, ते गाण्यांच्या रूपात ऐकलं. आता असं म्हणते मी की पुरुषांकडेही जरा माणूस म्हणून पहा, पुरुषांकडेही जरा माणूस म्हणून पहा. त्यांचं मन जोपासण्यासाठी थोडं समजून उमजून राहा, त्यांचं मन जोपासण्यासाठी थोडं समजून उमजून राहा. कधीतरी 4 चौघात त्यांचंही कौतुक करावं, कधीतरी 4 चौघात त्यांचंही कौतुक करावं. त्यांच्या अबोल दुःखाचं एकतरी गीत असावं, त्यांच्या अबोल दुःखाचं एकतरी गीत असावं. ऐकूया आता हिंदी मुशायरांमधून पुरुष वर्गाचं मत काय असतं, म्हणजे स्वतःबद्दल ते काय बोलतात. आज तुम्हाला आम्ही नुसतं शांत बसायला देणार आहेत म्हणून आम्हीच ते मत व्यक्त करणार आहोत. पहिल्या येत आहेत संगीता जोशी. नमस्कार. नमस्कार. दिल टूट जाए हमारा, दिल टूट जाए हमारा, फिर भी मुस्कुराना पड़ता है. छुप छुप कर रोता हूँ मैं, सबसे आंसू छुपाने पड़ते हैं. जिम्मेदारियों के पीछे हमारा इश्क भी मुकम्मल नहीं होता, जिम्मेदारियों के पीछे हमारा इश्क भी मुकम्मल नहीं होता. घुट घुट कर जीते हैं, हंसने मुस्कुराने को भी दिल नहीं होता. जिम्मेदारियां निभाते निभाते हमारे खुद के कोई अरमान नहीं बचते,
जिम्मेदारियां निभाते निभाते हमारे खुद के कोई अरमान नहीं बचते, अपने ख्वाहिशें दफना देने के लिए है, क्योंकि हमारे ख्वाहिशों के लिए आसमान नहीं बचते। हम हर किसी का घाव भरते हैं, हम हर किसी का घाव भरते हैं, मगर हमारा कोई मरहम नहीं होता, मगर हमारा कोई मरहम नहीं होता। अजी कौन कहता है जनाब लड़कों के जिंदगी में कोई गम नहीं होता? अजी कौन कहता है जनाब लड़कों के जिंदगी में कोई गम नहीं होता? इतने भी नहीं होते हम मजबूत, इतने भी नहीं होते मजबूत और कठोर हम, जितना हमें समझ लिया जाता है। हमसे तो होती है उम्मीदें हर किसी को, हमसे तो होती है उम्मीदें हर किसी को, और जब ना हो पूरी, और जब ना हो पूरी तो कोसा भी जाता है। थकते हम भी हैं, थकते हम भी हैं, हारते हम भी हैं, और कभी कभी जिंदगी से मायूस हम भी हो जाते हैं। ऐसे में किसी अपनों से, ऐसे में किसी अपनों से अपनेपन की हमें धूप चाहिए, अपनों से अपनेपन की हमें धूप चाहिए। कभी बेटी, कभी माँ, कभी पत्नी, तो कभी प्रेमिका, हमें भी ममता का हर रूप चाहिए। साधना जोगळेकर। हेलो। पैदा होते ही डाल दिया जाता है कंधों पे हमारे बोझ, अपने सपनों का तो मैं जो हूँ, जो अपनों में रहकर भी मोहताज हूँ अपनों का। फेंक दिए खिलौने बचपन में ही, और सालों किताबों में पढ़ा रहा। गुड्डा गुड्डियों से खेल रही थी लड़कियाँ, और मैं करियर बनाने की होड़ में खड़ा रहा। कभी दे दी अपने हिस्से की सीट किसी बुजुर्गों को, तो कभी महिला या कभी बच्चों को। थक कर मैं भी चूर था, पर अड़ा रहा। इस तरह कभी बस में तो कभी ट्रेन में भी बस खड़ा ही रहा। कभी फंसा दिया गया यूं ही रेप की केस में, तो कभी दहेज के पीड़न में। सालों से इंतजार में अदालतों से लड़ता रहा। मैं लड़का था, इसलिए कटघरे में खड़ा रहा। धन्यवाद। ममता दिवेकर। हेलो। मशरूफ़े तो काम का इतनी न जिम्मेदारियों का ठिकाना है। छुट्टी मिली है एक दिन की, परिवार को 4 दिन घुमाने ले जाना है। सुलाकर पिछली सीट पर सबको चैन नींद दूं, सबको पिछली सीट पर सबको चैन की नींद दूं। मैं ड्राइवर सीट पर अड़ा रहा। नींद की झपकियां मुझे भी आ रही थी, नींद की झपकियां मुझे भी आ रही थी, मगर मैं निगरानियों में खड़ा रहा। बात हो अगर हक की तो लड़का लड़की एक समान है का जमाना है। बात हो अगर हक की तो लड़का लड़की एक समान है का जमाना है। लड़की कमाए या ना कमाए मर्जी उसकी, पर लड़कों को तो किसी हाल में कमाना ही है। लड़कों को किसी हाल में कमाना ही है। सालों से समाज की इस दोहरी सोच पर तमाचा हमारे मूड पर चढ़ रहा है। जिम्मेदारियों का बोझ हमारे कंधों, जिम्मेदारियों का बोझ हमारे कंधों पर था। इसलिए सर्दी, गर्मी या बारिश हो, मैं नौकरी पर ही खड़ा रहा। सिर्फ मेरा परिवार नहीं, पूरा देश, सिर्फ मेरा परिवार नहीं, जिम्मेदारियों का बोझ हमारे कंधों पर था।
इसलिए सर्दी, गर्मी या बारिश हो, मैं नौकरी पर खड़ा ही रहा। मैं नौकरी पर खड़ा ही रहा। सिर्फ मेरे परिवार ही नहीं, पूरा देश सो सके चैन की नींद। इसलिए दुश्मन से भी मैं लड़ता रहा। इसलिए दुश्मन से मैं लड़ता रहा। सीने में गोली खाने के बाद भी, सीने में गोली खाने के बाद भी मैं आखिरी सांस तक सद्धर पर खड़ा रहा, सरहद दर पर खड़ा रहा। धन्यवाद। माना कि इनके आँखों में नमी नहीं होती, माना कि इनकी आँखों में नमी नहीं होती, पर इनके दिल में जज्बातों की कमी नहीं होती। हाँ, ये पुरुष है। प्यार जताने का इनका अलग ही तरीका होता है। प्यार जताने का इनका अलग ही तरीका होता है। कभी डांटते हैं, कभी गुस्सा करते हैं, कभी हुक्म चलाते हैं, तो कभी कभी रौब भी जमाते हैं। सीधे सीधे बात ये बताते नहीं, सीधे सीधे बात ये बताते नहीं। फिक्र हमारी सबसे ज्यादा करते हैं, पर प्यार से कभी जताते नहीं। हाँ, ये पुरुष है। दफ्तर और घर को लंबी उम्र तक बैलेंस करते हैं। दफ्तर और घर को लंबी उम्र तक बैलेंस करते हैं। हालातों से ये भी लड़ते हैं। कभी माँ को कह नहीं पाते तो कभी बीबी को कहना नहीं चाहते, और नाराजगी दोनों की सहकर। वैसे तो ये निडर है, पर रिश्तों को खोने के डर से अक्सर ये डरते हैं। हाँ, ये पुरुष है। बातों में मस्ती, कंधों में शक्ति और सीना फौलादी रखते हैं, पर आंगन से जब निकलती है डोली, सबसे ज्यादा यही रोते हैं, सबसे ज्यादा यही रोते हैं। हाँ, ये पुरुष है। बच्चों से लेकर बुजुर्ग तक की जिम्मेदारियां ये उठाते हैं। ऐसा नहीं औरतें ही सैक्रिफाइस करती है, पुरुष भी सैक्रिफाइस करता है। ख्वाहिशों को खुद के कफन चढ़ाते अपनी पूरी जिंदगी जलाते हैं। हाँ, ये पुरुष है। जब भी कोई मुसीबत आती है, परिवार से पहले इनसे टकराती है। अरे कुछ नहीं होगा, चिंता छोड़ो। अरे कुछ नहीं होगा, चिंता छोड़ो और सो जाओ। मैं हूं ना कह के मैं हूं ना कह के सबको सुलाते हैं, और वही चिंता में खुद को पूरी रात जगाते हैं। हाँ, ये पुरुष है। जिंदगी भर परिवार के लिए जीते हैं, जिंदगी भर परिवार के लिए जीते हैं। अधिक से ज़्यादा घर से बाहर ही रहते हैं। कर्ज की कड़ी और सामाजिक फर्ज में एक उम्र गुजर जाती है। खुद के लिए ये भी कहाँ लगातार जीते हैं। पिता, पति, भाई, मामा, चाचा, दोस्त, इसका हर रूप निराला है। कभी ना कभी किसी ना किसी ने हमें हर वक्त हर दम संभाला है। हाँ, ये सच है कि इंसान को जन्म देती है औरत, इंसान को जन्म देती है औरत, पर इनके बिना क्या वजूद हमारा है। हाँ, ये पुरुष है, ये पुरुष है, ये पुरुष है। आता आपण दर पुरुष दिनाला काही सभासदांचा सन्मान करतो आणि त्यांना सन्मानपत्र देतो। तो कार्यक्रम आता आपण करूया। मी पाहुण्यांना विनंती करते की येऊन स्थानापन्न व्हावं। देवधर कुठे गेले? देवधर एक हरवतात सारखे, एका ठिकाणी नाही बसत, स्वस्त ते। आता सुगंधा बघते म्हणजे लगेच येतील। सुगंधा, ते हे माझ्याकडे दे मानपत्र। नाही, हे दे तू तिकडे आणि हे फक्त मला दे। पटवर्धन सर, तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो की आमच्या संघातले सगळे स्त्री सभासद आणि पुरुष सभासद खूप उत्साही आहेत।
कोणी तुम्हाला इथे वाटतं का ज्येष्ठ आहेत म्हणून? बहुतेक 60 सुद्धा अजून त्यांनी पार केलेली नाही आणि त्याच्या आधीच सभासद झालेले आहेत. आणि रोज सुद्धा 4:30 पासून नाही 4 वाजेपासूनच सगळेजण इथे ब्रिज, कॅरम, बुद्धिबळ खेळायला येतात. अहो उठा असं दुसऱ्याला सांगायला लागतं, तेव्हा ते उठतात आणि मग दुसरे तिथे बसतात असं ऐकलं आहे. कारण का मी काही येत नाही इथे खेळायला, पण सगळेजण खूप आनंद लुटतात. जवळजवळ 50-60 माणसं इथे असतात आणि 1200च्या वर आमचे सभासद आहेत. दर शनिवारी 150 ते 170 सभासद हजर असतात. करोनामध्ये फक्त थोडासा बंदिस्तपणा आला होता, पण करोनामध्ये सुद्धा सगळ्यांनी ऑनलाईन कार्यक्रम 2.5-3 तासाचे सगळ्यांनी आनंद घेतलेले आहेत. आणि त्यामुळे कोणालाही करोनाची भीती न वाटता करोना गेला आहे असं म्हटल्यानंतर आहे म्हणायच्या आत सगळेजण इथे हजर झालेले आहेत. तेव्हा आता आपण सन्मान करूया काही ज्येष्ठ सभासद आणि काही कर्तबगार सभासद. पहिले आहेत आपले ॲडव्होकेट गोपाळ साठे सर. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन. आदरणीय ॲडव्होकेट गोपाळ साठे सर हा गौरव वकिली बाण्याचा, हा गौरव ज्येष्ठत्वाचा, हा गौरव तेजस्वितेचा. आता इथे मी तेजस्वितेचा थांबा एक मिनिट थांबा. तेजस्वितेचा म्हटलं आहे. त्यांच्या चेहऱ्याकडे तुम्ही बघा म्हणते ना, त्यांची तेजस्वी चेहरा कसा आहे त्याचा तुम्हाला अनुभव येईल. हा गौरव दानशूरतेचा, म्हणूनच हा सन्मान श्री गोपाळ साठे सरांचा. सर, सर्वात प्रथम त्या विधात्याला नमस्कार की ज्याने तुमच्या चेहऱ्यावरील बौद्धिकतेची तेजस्विता अजून जपून ठेवली आहे. आपण LLB, LLM असे उच्च शिक्षण विभूषित असून 1974 ते 1981 पर्यंत गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये शिकवित होतात. हायकोर्ट, सिव्हिल कोर्ट, सुप्रीम कोर्ट येथेही आपण आपल्या प्रावीण्याचा ठसा उमटवलात. ज्येष्ठालयाचे सभासद झाल्यानंतर सामान्य माणूस व कायदा या विषयावर आपण व्याख्यान दिलेत. त्या दरम्यान सभासदांनी विचारलेल्या शंकांना आपण समजावणीच्या शब्दात व मुद्देसूद उत्तरे दिलीत. वाचन हा आपला आवडता छंद. वाचन कट्ट्यावर आपण जेव्हा व्यक्त होता तेव्हा आपल्यातली प्रगल्भता जाणवते. सामान्य जनतेला आपण कायदेविषयक सल्ला आणि सल्ला अगदी मोफत देता, या आपल्या सामाजिक कार्याला आमचा सलाम. आपले व्यक्तिमत्व आदर्श असून आपल्या चेहऱ्यावरील तेजस्विता पाहून सरस्वती व लक्ष्मी एकत्रित नांदत आहेत असेच आम्हाला वाटते. फुलं नित्य फुलतात, ज्योती अखंड जळतात. आपल्यासारखी चांगली माणसं नकळत मिळतात. आजच्या पुरुष दिनी हे सन्मानपत्र देण्यास आम्हा ज्येष्ठालयाच्या सर्व भगिनींना अतिशय आनंद होत आहे. धन्यवाद साठे सर. पुढचं घेतो. दुसरे आपले ज्येष्ठ सभासद आहेत विवेक जोशी सर. हा गौरव संगीत प्रेमीचा, हा गौरव वाद्यवादनाचा. बासरी, तबला, हार्मोनियम सर्व वाद्य ते वाजवतात. हा गौरव संघ स्वयंसेवकाचा. म्हणूनच हा सन्मान श्री विवेक जोशी सरांचा. सर, आपण युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीतून सिनियर डिव्हिजनल मॅनेजर पदावरून स्वेच्छा सेवानिवृत्ती स्वीकारलीत आणि पूर्णपणे गायन वादन कलेत रममाण झालात. संगीताच्या विश्वात तुझ्या नाही संगीताच्या विश्वात रममाण झालेले आपण गायन वादनातून इतरांनाही श्रवणतृप्त करता ही विशेष बाब. गायन वादनाबरोबरच आपण साहित्य क्षेत्रातही लीलया वावरत असता. आपली काव्यलेखनाची आवड जपत आपला विवेकांजली हा अतिशय सुंदर असा काव्यसंग्रह प्रसिद्ध केलात ही कौतुकास्पद बाब. आपणास अवगत असलेल्या भाषा पाहून खरोखर अचंबित व्हायला होतो. तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम भाषेच्या सरकारी ऑनलाईन परीक्षांमध्ये आपण डिस्टिंक्शन मिळवलेत. खरोखरच आपल्यासारख्या भाषाप्रभूला सलाम. आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहात.
लहानपणापासूनच आपल्यात रुजलेली संघशिस्त आम्ही अनुभवतो. त्यावेळी आपल्याविषयी असलेला आदर दुणावतो. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिकविणे व आर्थिक मदतीचा हात देणे यातून आपले समाजप्रेम व नैतिक कर्तव्य जाणवते. आपले वाद्यवादनाचे व गायनाचे कार्यक्रमाने रसिक श्रोता तृप्त होतो. सर, आपल्या वादनकलेत एखादा ताल असा भरावा अंतापर्यंत तोल राहावा. एखादं गीत असं छेडावं, शब्दापलीकडे बोलकं व्हावं. आजच्या पुरुष दिनी हे सन्मानपत्र प्रदान करण्यास आम्हास आनंद होतोय. धन्यवाद जोशी सर. नंतर एखादा वाद्यवादाचा कार्यक्रम करूया आपण शनिवारी. पुढचे सन्मानार्थी आहेत श्रीयुत वसंत काते सर. या, ओळखता ना सगळेजण वसंत कातेंना? नसाल ओळखत तर उद्या अगरबत्तीचा घमघमाट सुटला की सगळ्यांनी ओळखा की काते सर आले आहेत म्हणून. हा गौरव ज्येष्ठत्वाचा, हा गौरव अथक परिश्रमाचा, हा गौरव कर्तृत्वाचा, हा गौरव शांत स्वभावाचा. म्हणूनच हा सत्कार श्री वसंत काते सरांचा. सर, आपले आयुष्य म्हणजे वेगवान चित्रपटच आहे. लहान वयातच आपण एक जबाबदार व्यक्तिमत्व स्वीकारलं व कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी छोटी मोठी कामं करू लागलात. आपणास सलाम. अवघ्या 5व्या वर्षीच मातृछत्र हरवले, त्यामुळे आपण एक जबाबदार मुलगा म्हणून लीलया स्वयंपाकही करू लागलात. बऱ्याच नोकऱ्या केल्यानंतर आपणास एक कायमस्वरूपी नोकरी गवसली व आपण त्या ठिकाणी 25 वर्ष सेवा केली. ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग व अकाउंट्स ही आपली आवडती कामं. याच काळात आपण वकिली शिक्षण घ्यायचाही प्रयत्न केलात. खरोखर आपली जिद्द, चिकाटी व मेहनत ह्या गुणांना मोल नाही. आपण ज्येष्ठालयाचे सभासद झालात व सर्वात मिसळून गेलात. आपल्या मेहनतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजही आपण अत्तर व अगरबत्तीचा व्यवसाय करीत आहात. समाजकार्याची आवडही आपणास स्वस्थ बसू देत नाही. गरजवंतांना आर्थिक मदत नेहमीच करता. सर, आपल्या आयुष्यातला शांत निवांत शिशिर सरला, सळसळता हिरवा वसंत आला. आनंदी सुखी कुटुंबासह जीवनी सुखाचा गारवा पसरला. आजच्या पुरुष दिनी हे सन्मानपत्र देण्यास खूप आनंद होतोय. धन्यवाद काते सर. आपले आलेत का पर्वते सर लग्नाहून? आलेत. येणार नाही म्हणाले होते पण आलेत. आदरणीय श्रीयुत शशांक पर्वते सर. हा गौरव उत्साही स्वभावाचा, हा गौरव कार्यतत्परतेचा, हा गौरव स्पष्टोक्तीचा, हा गौरव कौतुकास्पद सहकार्याचा. म्हणूनच हा सत्कार श्री शशांक पर्वते सरांचा. सर, आपणास जी पदवी मिळाली आहे त्याचा सार्थ अभिमान आम्हास वाटतो. कॉस्ट अकाउंटमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त करणारी AICWA, हे नंतर जरा समजून सांगा मला, मी जमेल तसं लिहिलं आहे, पदवी प्राप्त केल्यानंतर कंपनी सेक्रेटरी हा कोर्स पूर्ण करून ACS ही पदवी मिळवलीत. आपण विविध क्षेत्रात नोकरी करून निवृत्त झालात. आपली काम करण्याची पद्धत फेस्कॉमच्या कार्यक्रमात पाहून थक्क व्हायला झाले. कामातील तत्परता, टापटीपता वाखाणण्याजोगी. तसेच आपले कार्य आपल्या ज्येष्ठालयात चालू आहे याचा आनंद वाटतो. आपल्याला न पटणारी गोष्ट समोरच्याला न दुखवता स्पष्ट सांगण्याची आपली पद्धत, वाह क्या बात है. नेहमी ज्येष्ठालयी हजर राहून सहकार्याचा भाव जपता, सर्वांशी सलोख्याचे संबंध ठेवता, खूप छान. हास्यमंच सहलीत आम्हाला आपला एक नवा गुण गवसला, तो म्हणजे गीत गायन. बरीचशी गाणी पाठ असून तालासुरात गाता हो. आपण क्रीडाप्रेमी आहात, म्हणूनच क्रीडाध्यक्ष भूमिका यशस्वी साकारित आहात.
आपल्या कार्याला सलाम. आपल्याविषयी बोलताना म्हणावेसे वाटते, विचार करूनी निर्णय घ्यावा, विचार करूनी निर्णय घ्यावा, झोकून देऊनी काम करा, असे वाटते मंत्र जीवनी, तुम्ही जपला हाच खरा, तुम्ही जपला हाच खरा. आजच्या पुरुष दिनी आपणास हे सन्मानपत्र देण्यास आनंद होत आहे. नंतरचे आपले उघडत नाहीत त्या बाटल्या, उघडत नाहीत. गोगटे सर. इकडे खाली येऊ का? नाही, ते उत्साही आहेत खूप. ते येतील ते वर स्टेजवर पण यायला तयार असतात. ते हिच्याकडे पाकिट आहेत. सुगंधाला सांगा, तिथं एकाच्या 200, एकाच्या 100, एकाच्या 100 200, 100. गोगटे सर आमचे खूप उत्साही आहेत आणि आमच्या ज्येष्ठालयाचा खजिना अगदी मस्त सांभाळतात, व्यवस्थित हिशोब ठेवतात. त्यांची परिस्थिती आत्ताच अशी झाली आहे, पण ते खूप आणि गातात खूप छान. म्हणजे त्यांना आम्ही तोच चंद्रमा फेम गोगटे सर असंच ओळखतो. आदरणीय श्रीयुत रमेश गोगटे सर, हा गौरव बहारदार गायकीचा, हा गौरव अचूक हिशोबाचा, हा गौरव अथक मेहनतीचा, हा गौरव अखंड उत्साहाचा. म्हणूनच हा सत्कार श्री रमेश गोगटे सरांचा. सर, युनियन बँक ऑफ इंडियातील 40 वर्षांच्या अथक सेवेतून आपण अधिकारी पदावरून 2011 साली सेवानिवृत्त झालात. सेवानिवृत्तीनंतरचा काळ सुखेनैव जगण्यासाठी आपण ज्येष्ठालयाचे सभासद झालात. आयुष्यातील आवडते छंद जपण्यासाठी हाच तो काळ आणि हीच ती जागा. कॅरम, ब्रिज, टेनिस, फुटबॉल, कबड्डी हे आपले आवडते खेळ. आजही आपण त्यात आनंदे रमून जाता. हिंदी, मराठी गीत गायन आणि आता कराओके हे माध्यम ही तर आपली मोठी आवड. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओळखतो ते तोच चंद्रमा नभात गातात ते ना ते गोगटे सर असं म्हणून ओळखतो. गेली 5 वर्षे संघ कार्यकारिणीत आपण यथाशक्ती कार्यरत आहात. आज आपली प्रकृती आपल्याला साथ देत नाही, पण आपण आपल्या कार्यात कुठेही कमी नाहीत. विशेष म्हणजे खजिनदार पद निभावत असताना संघ सभासदांशी कायम संपर्कात राहून आपण फार मोलाचे काम न कंटाळता सध्या करत आहात. आपल्या जिद्दीला सलाम. आपण दानशूर पण आहात, याचा प्रत्यय काशी गया ट्रीपमध्ये आम्हाला आला. आज एवढंच म्हणासं वाटतं, काउंट युअर डेज बाय गोल्डन अवर्स, काउंट युअर डेज बाय गोल्डन अवर्स, डोंट रिमेंबर क्लाउड्स ॲट ऑल. आपणास चांगले निरोगी आयुष्य लाभो हीच स्वामी चरणाशी प्रार्थना. आजच्या पुरुष दिनी हे सन्मानपत्र देण्यास आम्हास खूप आनंद होत आहे. नंतरचे सन्मानार्थी आहेत संभाजी सावंत सर. विनोद थोड्या थांब जरा, विनोद थोड्या थांब. श्रीयुत संभाजी सावंत सर आले आहेत का? छाया बरोबर आहे ना?
हा गौरव कर्तव्यनिष्ठतेचा, हा गौरव नवीन शिकण्याचा, हा गौरव कॅरमपटूचा, हा गौरव उत्कृष्ट नियोजनाचा. म्हणूनच हा सन्मान श्री संभाजी सावंत सरांचा. सर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील 37 वर्षांच्या निरामय सेवेतून 2008मध्ये अधीक्षक पदावरून आपण सेवानिवृत्त झालात. ज्येष्ठत्वाची पदवी प्राप्त होताच 2011मध्ये ज्येष्ठालयाचे सभासद झालात. ज्येष्ठालयातील सभासदांशी आपले स्नेहसंबंध जुळले व त्यातच रमत असताना आपण कॅरमकडे वळलात. ही आवड एवढी जोपासली की ठिकठिकाणच्या स्पर्धा केवळ शिकण्यासाठी म्हणून बघायला आपण जाऊ लागलात. चिकूवाडी कॅरम क्लबचे सभासद होऊन कॅरम स्पर्धात भाग घेऊ लागलात व विजयश्री आपल्याकडेच घेऊन आलात. आपले अभिनंदन. ज्येष्ठालयातील सभासदांशी सहकार्याचा हात मिळवून ज्येष्ठालय कार्यात सहभागी होऊन मदत करत आहात. आपणास सलाम. महिला दिनी आपले कर्तव्य बजावून आम्हास अचंबित केले तो दिवस आजही आठवतो. त्याबद्दल नैतिक कर्तव्याची आपण जाण ठेवलीत. कॅरम खेळाचे उद्गाते कैलासवासी माधवराव तडवळकर यांचे स्मरणार्थ स्वतः पुढाकार घेऊन आपण गेले 3 वर्षापासून स्वखर्चाने व सहकाऱ्यांच्या मदतीने कार्यक्रम राबवता. तो कॅरम स्पर्धा, त्याचे आयोजन व नियोजन एकदम उत्तम. जाता जाता एवढेच म्हणेन, आभाळासाठी पाखरू हवे, पाखरासाठी झाड हवे. आभाळासाठी पाखरू हवे, पाखरासाठी झाड हवे. झाडासाठी अंगण हवे. ज्येष्ठालयासाठी आपल्यासारखे व्यक्तिमत्व हवे. ज्येष्ठालयासाठी आपल्यासारखे व्यक्तिमत्व हवे. आजच्या पुरुष दिनी हे सन्मानपत्र प्रदान करण्यात आनंद होत आहे. एकच आहे. आता कोण राहिलंय? बिचारे वाट बघतायत. पहिलं नाव त्यांचं मी घेतलं आणि आता शेवट वाजते, कारण त्याच्यात मजा आहे म्हणून. या पेंडुरकर. आदरणीय श्रीयुत सुरेशचंद्र पेंडुरकर सर. वय वर्ष 82 ना? 82 फक्त. आणि यांचं 90 फक्त. आणि आणखी सभासद आमचे ते 92 मोडक सर. आदरणीय श्रीयुत सुरेशचंद्र पेंडुरकर सर. ह्यो गौरव ज्येष्ठत्वाचो, ह्यो गौरव ज्येष्ठत्वाचो, ह्यो गौरव संगीत प्रेमीचो. बरोबर असते ना? ह्यो गौरव संगीत प्रेमीचो, ह्यो गौरव माऊथ ऑर्गनचो, ह्यो गौरव ब्रिजपटूचो. म्हणून ह्यो सत्कार श्री सुरेशचंद्र पेंडुरकरांचो, श्री सुरेशचंद्र पेंडुरकरांचो. शिक्षक समोर बसलेले आहेत म्हणून जरा वाचताना दडपण आलंय. सरानू, रिझर्व्ह बँकेत मॅनेजर पदावरसून तुम्ही रिटायर झालास आणि लगेचच 2002 पासून ज्येष्ठालया बांगडा जोडले गेलास. तुमचा स्वभाव म्हटला तर शांत, कमी बोलाचो, पण नर्म बोलाचो. म्हणून तुमचा स्वभाव सगळ्याक आवडता. ज्येष्ठालयात इलास आणि मगे तुमची खेळाची आवड आणि त्याच्यातली गोडी आमका समजाक लागली. आज तागायत तुम्ही अगदी हौशीन हास्यमंचात येतास. तुमच्या अंगात भरान असलेलो उत्साह बघून शान आमका आनंद मिळता. तुमचा कुटुंब एक आदर्श कुटुंब असा. तुमचा कुटुंब एक आदर्श कुटुंब असा. तुमची बायको पण तुमच्या पाठीशी असताच. बायको उभी राहा. तुमची बायको पण तुमच्या पाठीशी असताच. पण सवता पण सगळ्यात भाग घेता. या विशेष. तुमचं गोड नाती पण आजोबांच्या लाडक्यो असतलच. आता ही आयुष्याची बॅटिंग तुम्ही जोर लावून खेळतास. तुम्ही 100 वर्षा पुरी करा ह्या आमचा देवाकडे गाराणा असा. गुरवस बरोबर म्हणा, गाराणा असा. मालवणी ही गोड भाषा, बोल सोपे माका तुका, असा रमेश आणावकरांनी म्हटल्यानी.
ती मालवणी भाषा तुमची मायबोली, म्हणून ह्या मानपत्र खास मालवणीतसून देताव. पत्ते खेळूची तुमका लय आवड, पत्ते खेळूची तुमका लय आवड, आणि ब्रिजचो खेळ म्हणजे तुमच्या हातचो मळ. आज आम्ही सगळे स्वामींच्या पायाशी मागणा मागताव. आज आम्ही सगळे स्वामींच्या पायाशी मागणा मागताव की सगळ्यांच्या सुरात आमचो पण सूर, सगळ्यांच्या सुरात आमचो पण सूर. जपून ठेवा आमच्या सुरेश रावांचा नूर, जपून ठेवा आमच्या सुरेश रावांचा नूर. आणि म्हणूनच आज या पुरुष दिनी तुमका या मानपत्र देताना आमका लय म्हणजे लयच आनंद होता असा. बसा. आवडलं सगळ्यांना? खुश? सन्मानार्थी खुश? तुमचा आनंद हाच आमचा आनंद. मगाशी गाणी ऐकली, मुशायरे ऐकले. आता थोडासा एक जोक सांगते, ऐकलाय तुम्ही म्हणजे, पण परत सांगते पाहुण्यांसाठी. When woman love you, when woman loves you, you are a husband. When many women love you, you are an actor. पटतंय ना तुम्हाला? When hundreds of women love you, you are an idol. When thousands of women love you, you are a leader. But when all the women in the city love you, ऐका, but when all the women in the city love you, then you are the best पाणीपुरीवाला. आणि आणखी एक तुम्हाला मंत्र सांगते. बायकोवरील आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी, बायकोवरील आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी ज्यांचं आहे त्यांनी रस्त्यात केलं तरी चालेल, नसतील त्यांनी घरी जाऊन आय लव्ह यू पेक्षाही, आय लव्ह यू म्हणण्यापेक्षाही परिणामकारक वाक्य सांगते. मी ओटा आवरतो, तू व्हॉट्सअप बघ, असं म्हणा. आणि एक लास्ट. ॲन ओल्ड मॅन हॅड 8 हेअर ऑन हिज हेड. टक्कल असलेल्याने मोजू नका आता. ॲन ओल्ड मॅन हॅड 8 हेअर ऑन हिज हेड. ही वेंट टू बार्बर शॉप. ही वेंट टू बार्बर शॉप. बार्बर इन अँगर, बार्बर इन अँगर आणि आस्क, shall I cut or count? Shall I cut or count? Old man smiled. म्हणजे कसं आनंदी राहायचं आपण. चिडला नाही तो 8च आहे म्हणून. Old man smiled and said, colored it. Life is enjoy. Life is enjoy with whatever you have with you. आपल्याकडे जे आहे त्याच्यात आनंद माना आणि आनंदाने दर शनिवारी या. देवधराने नमस्कार म्हटल्यावर नमस्कार म्हणा, गप्पा करू नका आणि आनंद लुटा. आता मी आपल्या पाहुण्यांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यास. शब्द खुंटलेत माझे आता. मला खरं तर तुम्ही सगळ्यांनी फसवलंय. मला सांगितलं होतं की ज्येष्ठ नागरिक संघाचा एक कार्यक्रम आहे, तिकडे जायचंय, पण इथे आल्यापासून मला एकही ज्येष्ठ नागरिक दिसलं नाहीये, सगळे तरुणच दिसलेत. आणि मी स्वतः ज्येष्ठ झाल्यासारखं वाटायला लागलंय मला आता. पण खरंच मस्त वाटलं. सगळ्यांचे चेहरे हसरेत, प्रसन्न आहेत. कोणी कुठल्याही व्याधी घेऊन आपले चेहरे वेडेवाकडे करून इथं आलेले नाही आहेत. असेच हसत राहा. आणि आत्ता साधारण विषय चालला होता नवरा बायकोंची भांडणं वगैरे. तर भाषण करण्यापेक्षा मी किस्साच सांगतो तुम्हाला. माझ्या मित्राचं लग्न झालं आणि आम्हाला असं वाटलं की त्यांची भांडणं सुरू होतील आता, कारण मित्र पण थोडासा भांडकुदळ होता, ती बायकोही थोडीशी भांडकुदळ होती, पण त्यांच्यात काही भांडणं होईत ना. म्हणून एके दिवशी मी विचारलं त्याला की बाबा काय रे, तुमचं लग्न झालं इतके दिवस झाले पण तुमच्यात भांडणं कशी नाही झाली? तो म्हणतो जरा तो हनीमूनचा परिणाम आहे. म्हटलं म्हणजे हनीमूनचा परिणाम म्हणजे काय सांगायचं आता. आम्ही हनीमूनला गेलो होतो महाबळेश्वरला. तिथे माझ्या बायकोला रपेट करायची होती घोड्यावरनं. ती बसली घोड्यावरती. मी तिला सांगत होतो नको बसूस, तो घोडा असा काटकोडा आहे, भरतुकडा आहे, तू पडशील वगैरे. पण ती नाही म्हणली, मी ह्याच घोड्यावर बसणार आणि रपेट मारू देणार. ती गेली, एक 5 पावलं घोडा पुढे गेला आणि हल्ला असा.
पडली खालती. सगळे लोक हसायला लागले. ती बायको फक्त घोड्याकडे बघितलं आणि म्हटली, ही तुझी पहिली चूक आहे. परत घोड्यावर बसली, परत पुढे गेली, परत 5 पावलं, एक 10 पावलं गेला घोडा. परत काहीतरी त्याला झालं, तो हल्ला, बायको पडली. सगळे हसायला लागले. परत बायको उठली, घोड्याकडे बघितलं आणि म्हटली, ही तुझी दुसरी चूक आहे. परत घोड्यावरती बसली. चिकाटी बघा, जिद्द बघा. परत घोड्यावर बसली, परत पुढे जायला लागला घोडा. एक 10-15 पावलं पुढे गेला आणि परत घोडा असा हल्ला, बायको पडली. आता चिडली आणि म्हणली, ही तुझी तिसरी चूक आहे. असं म्हणून तिने पिस्तूल काढलं आणि त्या घोड्याला मारलं. मी घाबरलो. मी बायकोला म्हटलं, तुला अक्कल आहे का? हे असं करतात का? घोड्याने पाडलं म्हणून तू मारलंस? मला नाही बोलायचं तुझ्याशी. बायकोने माझ्याकडे बघितलं आणि म्हटली, ही तुमची पहिली चूक आहे. तेव्हापासून तिसरी चूक होण्याची वाटच बघत नाही. मी आपला गप्पच असतो म्हणला, म्हणून आमच्यात भांडणं होत नाहीत. दुसरा एक मित्र होता, त्यांच्या घरी तर रात्री रोज हसण्याचे आवाज यायचे. आम्ही म्हटलं, वा क्या बात आहे, कसला सुखी संसार चाललाय, हसत हसत संसार चाललाय. आम्ही विचारलं, काय रे तुम्ही सतत हसत असता, भांडणं वगैरे होत नाहीत? होतात की. कशी भांडण होतात? काय, ती जे हाताला येईल ते फेकून मारते मला. मग तरी तुम्ही हसत कसे असता? काय नाही रे, मी चुकवतो ना, जेव्हा मला लागत नाही वस्तू तेव्हा मी हसतो, आणि जेव्हा मला वस्तू लागते तेव्हा ती हसते. तिसरा एक मित्र होता, तो म्हटला, आज मी माझ्या बायकोला गुडघ्यावरती बसवलं. काय म्हणतोस तू? हो, भांडण झाली, शेवटी मी माझ्या बायकोला गुडघ्यावर बसवलं. माझ्या समोर गुडघ्यावर बसली होती ती. काय केलंस तू? असं मी त्याला विचारलं. तर तो म्हणला, काही नाही, भांडणं झाल्यानंतर ती मला मारायला आली म्हणून मी पलंगाखाली जाऊन लपलो. ती गुडघ्यावर बसली आणि म्हटली, बाहेर या, आता नाही मारणार. अशी काही काही भांडणं चालू असतात. पण तुमच्याकडे बघून फार बरं वाटलं आणि सगळ्यांचे चेहरे इतके तेजस्वी आहेत ना. त्याच्यावरनं अजून एक किस्सा आठवला की स्वर्गामध्ये शनिदेव आणि लक्ष्मीदेवी यांच्यात भांडण झालं की आपल्या दोघात सुंदर कोण. शनिदेव म्हणले की मीच सगळ्यात सुंदर आहे. लक्ष्मीदेवी म्हणल्या, नाही नाही, मी सगळ्यात सुंदर आहे. दोघांच्यात भांडण सुरू झाल्यानंतर आता हे भांडण कोणी मिटवायचं? तर दोघं गेले नारदाकडे. नारदाला विचारलं की नारद मुनी, तुम्ही ज्येष्ठ आहात, तर तुम्ही मला सांगा की आमच्यामध्ये सगळ्यात सुंदर कोण आहे? नारदाला प्रश्न पडला, अरे बापरे, आता कसं काय उत्तर द्यायचं? जर का लक्ष्मीदेवीला सुंदर म्हटलं तर शनिदेवाचा कोप होणार, 7.5 लागणार, म्हणजे काही खरं नाही. आणि जर का शनिदेवानं चांगलं म्हटलं, सुंदर म्हटलं, तर लक्ष्मीदेवी कोपणार, लक्ष्मीदेवी आपल्या हातात घेणार नाही. नारद मुनींनी थोडा विचार केला आणि ते म्हणले की तुम्ही बोरिवलीत जा, ज्येष्ठ नागरिक संघ आहे, तिथले जे नागरिक आहेत ते तुम्हाला बरोबर उत्तर देतील. मग शनिदेव आणि लक्ष्मीदेवी दोघंही त्या नागरिक संघात गेले. तिथे अध्यक्ष बसले होते. त्यांना विचारलं, आमच्यात सुंदर कोण आहे सगळ्यात जास्त? आता त्यांनाही तो प्रश्न पडला की आता काय नक्की सांगायचं. शनिदेवांना सुंदर म्हटलं तर लक्ष्मीदेवीचा कोप होणार, लक्ष्मीदेवीला सुंदर म्हटलं तर शनिदेवाचा कोप होणार. दोघांचाही कोप होऊन चालणार नाही. बरं, दोघांनाही सुंदर म्हणायला पाहिजे, पण ते पण नाही चालणार आहे ना. आता काय करायचं काय? तर ते म्हणले, तू एक काम करा, फक्त समोर एक झाड आहे, त्या झाडापर्यंत जा आणि तिथे झाडाला जाऊन स्पर्श करून परत या. तुम्ही परत आलात की तुम्हाला उत्तर देतो. दोघंही म्हटले, ठीक आहे, आपलं उत्तर मिळतं तर आपण जाऊया. दोघंही आपले चालत 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 समोरच्या झाडापाशी गेले. तिथे त्या झाडाला स्पर्श केला आणि दोघं परत आले आणि म्हटले, आता सांगा आमच्या दोघात सुंदर कोण? अध्यक्षाने अत्यंत सुंदर उत्तर दिलं. ते म्हणले, शनिदेव तुम्ही जाताना सुंदर दिसता आणि लक्ष्मीदेवी तुम्ही येताना सुंदर दिसता. असेच सगळेजण हसत राहा, दीर्घायुष्य व्हा, शतायुषी व्हा आणि मला परत एकदा इकडे बोलवा. मी अत्यंत आनंदाने तुमच्या इथे येईल. आणि मी आता सध्या आता एक 5 मिनिटं अजून बोलू शकतो. नाटक, सिनेमा वगैरे तर करतोच, पण मी अजून एक आता वेगळा कार्यक्रम सुरू केलेला आहे, पुन्हा मिराजदारी नावाचा. दमा मिराजदार हे लेखक, ज्येष्ठ लेखक तर सगळ्यांना माहितीच असतील. तर ते कथाकथन करायचे त्यांच्या कथांचं, आणि ते गेल्यानंतर ते कथाकथन बंद झालं होतं. पण त्यांचेच नातू आहेत सुश्रुत मंकणी, म्हणजे रवींद्र मंकणींचे चिरंजीव. तर त्यांनी एक कार्यक्रम सुरू केला आहे पुन्हा मिराजदारी म्हणून. तर त्याच्यात मी एक ड्रॉइंगचा क्लास, हे कथाकथन करतो, त्याचा एक छोटासा भाग तुम्हाला ऐकवतो, चालेल ना? ड्रॉइंगचा क्लास. आमच्या वेळेचे ड्रॉइंगचे मास्तर म्हणजे बाप रे, फार डेंजर होते. म्हणजे ते जे काही शिकवायचे त्या कलेला चित्रकला म्हणायचं का विचित्र कला म्हणायचं हा प्रश्न पडायचा. म्हणजे आजकालचे खूप ड्रॉइंग मास्तर चांगले असतात हो, म्हणजे त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं वगैरे भरतात. म्हणजे आपण लहान मुलांना म्हणतो ना, काय प्रदर्शन भरवलं आहे, तसलं नाही, चांगलं प्रदर्शन. म्हणजे मोठी मोठी चित्र लागलेली असतात, एक्झिबिशन म्हणतात त्याला.
तर माझ्या मित्राचं एक एक्झिबिशन लागलं होतं, मी सुद्धा ते एक्झिबिशन बघायला गेलो होतो. तर ते बघता बघता मी एका चित्रापाशी असं थांबलो. मला कळलं हे काय कसलं चित्र आहे, हे कुठून सुरुवात झाली आणि कुठं संपले तेच कळत नव्हतं. 5 मिनिटं झाली, 10 मिनिटं झाली, मला त्या चित्राचा काही उलगडाच होईना, काय नक्की हे चित्र. 15-20 मिनिटानंतर एक माणूस आला आणि म्हणला, अरे काय हे चित्र उलटं लावलंय, हा असं करून सरळ केलं त्यांनी. म्हटलं हा माणूस फारच ज्ञानी दिसतोय, सगळं कळतं याला चित्रांमधलं. तुम्हाला सगळं कळतं का हे चित्रातलं काय आहे? हा हे मॉडर्न आर्ट आहे. पण तुम्हाला कळलं कसं हे उलट आहे ते? काय आहे, चित्रकाराची त्या चित्राच्या खाली सही असते की नाही, इथे वरती होती, म्हणलं उलट आहे. अशी चित्र काढतात हो. म्हणजे आमच्या वेळचे जे ड्रॉइंग मास्टर होते ना, त्यांना चित्रकला या विषयातलं थोडंफार येत होतं आणि इतर विषयातलं फार थोडं येत होतं. म्हणजे ते कधी कधी कुठले आपले मास्तर जर का आले नसतील, आजारी असतील, तर तो क्लास घ्यायला कधी कधी ते वर्गावरती यायचे. तर एकदा आमच्या संस्कृतचा क्लास होता आणि संस्कृतचे गुरुजी आले नव्हते, म्हणून आम्ही 8वीतले विद्यार्थी आपले गप्पा मारत होतो, दंगा करत होतो. तेवढ्यात आमचे चित्रकलेचे मास्तर आले तो संस्कृतचा क्लास घ्यायला. आता काहीतरी बोललं पाहिजे म्हणून त्यांनी आपलं सहज विचारलं, काय रे मला सांगा, कालिदासाचं शाकुंतल कोणी लिहिलंय? सगळे टेन्शनमध्ये, बापरे हे असं कसं काय, आम्हाला नाही शिकवलेलं, कालिदासाचं शाकुंतल कोणी लिहिलंय? बापरे, सगळे एकमेकांना, तू लिहिलंय? मी पण नाही, मग कोणी लिहिलंय? सगळे आपले विचार करतायत. अरे सांगा ना, काय जमतंय का, कालिदासाचं शाकुंतल कोणी लिहिलंय? तर तेवढ्यात एक मागच्या वर्गात, म्हणजे मागच्या बाकावरचा एक विद्यार्थी होता, तो उठला, काय रे तुला येते का? हो सर. हा सांग, कालिदासाचं शाकुंतल कोणी लिहिलंय? सर मी लिहिलंय. मग गुरुजी घाबरले, बापरे म्हटले, हो बरं बाबा लिहिलं असेल, बस खाली बस. वर तास संपल्यानंतर ते आपले शिक्षकांच्या रूममध्ये गेले. अरे काय आजकालची मुलं असतात, काय उत्तर देतात. आता मी 8वीच्या वर्गावर गेलो, तोच आता विचारलं की कालिदासाचं शाकुंतल कोणी लिहिलं? तर एक मागच्या असा बाकावरचा विद्यार्थी होता, तो उभा राहिला आणि म्हणला मी लिहिलंय. समोर एक ड्रॉइंगच्या बाई होत्या बसलेल्या, त्या म्हणल्या कोण? 8वीतला मुलगा का? तो फ तुकडीतला? हो फ तुकडीतला. एकदम मागच्या बाकावर बसतो तो का? हा तोच तोच तोच. हा मन्या नाव का त्याचं? हा तोच तोच म्हणला असं की कालिदासाचं शाकुंतल मी लिहिलंय. असू शकेल, हा त्यांनी लिहिलं असू शकेल, तो काहीही करतो. मन्या ना, हो परवाच्या दिवशी म्हटला मनाचे श्लोक मीच लिहिलेत. आधी ते मनाचे श्लोक होते, नंतर ते मनाचे श्लोक झाले. असे आमच्या ड्रॉइंगचे मास्तर. असे एक एक किस्से असतात. आणि आता आमच्या वर्गावरती एकदा आमचे इतिहासाचे सर होते, डोंगरे सर, ते आजारी पडले डेंग्यूनी. एवढा मोठा धिप्पाड माणूस होता, पण डेंग्यू मध्ये एकदम असा सडपातळ झाला. सगळे मास्तर त्यांच्याकडे बघायचे आणि म्हणायचे, बघा डोंगरे पोखरून उंदीर झाला याचा. तर ते येणार नव्हते, म्हणून इतिहासाच्या तासाला एकदा आमचे ड्रॉइंग मास्तर आले आणि त्यावेळेला जी काही गंमत झाली ती गंमत मी तुम्हाला ह्या ड्रॉइंग मास्तरांचा क्लास या कथेमधून सांगणार आहे. आणि विशेष म्हणजे ही कथा सांगणार आहे एक 5वीतला मुलगा, कारण आम्ही तेव्हा 5वीतले होतो. आणि त्या 5वीतल्या मुलांनी सांगितलेली ही कथा म्हणजे ड्रॉइंग मास्तरांचा तास. धन्यवाद. ही कथा ऐकायची असेल तर नक्की पुढच्या वेळेला मी हा कार्यक्रम घेऊन येईन. मी आणि संजय मोने हा कार्यक्रम सादर करत असतो. मला इथं संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि खूप मजा आली, खूप मस्त वाटलं. आणि परत एकदा सांगतो, असेच हसत राहा, आमचे कार्यक्रम बघत राहा आणि त्यामुळे जास्तीत जास्त हसत राहा आणि सगळ्यांना हसवत राहा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप छान. फटाक्यांनी पण तुम्हाला सलामी दिलेली आहे. खूप छान बोललात. मला असं वाटतं की सिरियलमधले अभिनेते ते असंच काहीतरी विनोदी किस्से वगैरे सांगतात. मागच्या वेळी पण अमोल बावडेकर वगैरे आले होते आणि ते म्हणाले आम्ही व्याख्यान नाही देणार, आम्हाला तुम्ही काहीतरी प्रश्न विचारा किंवा असं. पण खूप छान वाटतं असे किस्से ऐकायला. आणि सध्या ते शुभविवाहामध्ये काम करतायत, तर त्याचं शूटिंग बघायला आम्हाला यायचं आहे तुमच्या याच्यावर. केव्हाचंच आमंत्रण दिलं आहे भाच्याने, पण आता कधी जमेल तेव्हा बघूया. पण तुम्हाला पुढच्या याचं आमंत्रण आत्ताच देऊन ठेवते, फक्त तारीख आम्ही नंतर कळवू. तुम्ही दोघंही आमचा शनिवार असतो फक्त 5 ते 7, तर तेव्हा तो कार्यक्रम पण आपण नक्की ठेवूया. आणि आता फक्त पुरुषांमधून कोणाला बोलायचं आहे का, 2 मिनिटं बोलायला संधी आहे आजच्या कार्यक्रमाविषयी. तुम्ही नंतर थांबा.
मी पुरुषांमधून म्हटलं, मी काय त्यांना हाक नाही मारली. 46 वर्षानंतर का होईना पुरुष मानलं, नाहीतर बहुतेक पुरुषांना बायका मेषपात्रच मानतात. मगाशी त्यांनी उल्लेख केला होता की 8 दिवसापूर्वी आमचं जरा वादावादी झाली, त्याच्याबद्दल थोडंसं 3च कडवी आहेत. काय झाले काही मला कळेना, काय झाले काही मला कळेना, बायको माझी काही हसेना, बायको माझी काही हसेना. मग आपण काय करतो, तिच्या आधी अगोदर आज उठलो लवकर. कशासाठी? चहा साखर मला काही मिळेना, बायको माझी काही हसेना. आज आणा तुम्ही भाजी. काय गोंधळ आहे तो पुढच्या कडव्यात, पुढच्या वाक्यात आहे. आज आणा तुम्ही भाजी, स्वच्छ सुंदर आणि ताजी. म्हणजे 3 आणायचे, स्वच्छ सुंदर ताजी, की एकच आणायचे? गोंधळ झाला फार. आज आणा तुम्ही भाजी, स्वच्छ सुंदर आणि ताजी, माझा गोंधळ पुरता काही संपेना, बायको माझी काही हसेना. मग क्लायमॅक्स. काम सारी संपल्यावर येऊन बसली सोफ्यावर, काम सारी संपल्यावर येऊन बसली सोफ्यावर, डोळ्यातला खट्टाळपणा संपेना, डोळ्यातला खट्टाळपणा लपेना हो लपेना, बायको माझी काही हसेना. हे 8 दिवस चाललंय. धन्यवाद. विजयरावांबद्दल मला थोडं सांगायचं असं आहे की काही वर्षापूर्वी मी फू बाय फूमध्ये त्यांचा एक एपिसोड बघितला होता आणि आज त्यांच्याकडनं मला कळलं की त्यांनी तो लिहिला होता. मला लिहिल्यापेक्षा अभिनय आवडला होता. त्यामध्ये असं होतं, त्यांची एक पोस्टमनची भूमिका होती आणि दिग्दर्शक बाई असतात त्या त्यांना बोलावतात, तर की तुम्हाला एवढी भूमिका करायची आहे, फक्त एकच वाक्य म्हणायचं आहे, साहेब तुमचं पत्र आलं आहे, एवढं एकच वाक्य बोलायचं आहे. तर त्यांनी नट म्हणून दिग्दर्शकाला इतके प्रश्न विचारले, 14 प्रश्न विचारले की हे त्या म्हणाले एवढा काय प्रश्न विचारतात, साधं एक वाक्य म्हणायचं, साहेब तुमचं पत्र आलंय. त्या म्हणतात नाही. ते म्हणाले की त्या दिग्दर्शक बाईने यांनी विचारलं पण ज्याला पत्र द्यायचं आहे तो मनुष्य कितव्या मजल्यावर राहतो. बाई म्हणाल त्याला काय फरक पडतो तुला? नाही म्हणाल तो 14व्या मजल्यावर राहत असेल, लिफ्ट बंद असेल, मग मी 14 मजले चढून जाणार, मग मला धाप लागणार, मग मी असं विचार, साहेब तुमचं पत्र. असे एक एक प्रश्न इतके विचारले आणि इतके ते म्हणजे मला तर आठवतसुद्धा नाही, पण इतकं त्यांनी छान ते लेखनही त्यांचं होतं आणि त्यांनी खूप केलं होतं छान त्यांपैकी. आणि दुसरं म्हणजे अलकाताई नेहमी सेलिब्रिटींना बोलवायच्या प्रयत्नात असतात, ते मंडळी येतात. पण आज मी पहिल्यांदा हा सेलिब्रिटी बघितला की ज्यांनी 3 वेळा सांगितलं मला बोलवा मी येईन म्हणून. वेगळेपणा मला जाणवला, त्याबद्दल आभार. नमस्कार. फक्त 2 वाक्य बोलणार आहे. आजच्या पुरुष दिनाच्या दिवशी सांगायचं म्हणजे प्रमुख पाहुण्यांना सांगायचं मला की आजचा जागतिक पुरुष दिन आहे. जागतिक तो होतोच, भारतात पण होतो, सगळ्या राज्यात पण होत असेल, पण आमच्या मुंबईतल्या ह्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये हा जो दिवस साजरा केला जातो त्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे भगिनी हा दिवस साजरा करतं आणि त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. मी खास पुण्यावरून या कार्यक्रमासाठी आलो कारण मला माहिती आहे की हा कार्यक्रम इथं खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला जातो. दुसरं एक गोष्ट सांगायचं म्हणजे की हा पुरुष दिन साजरा होत असताना आता तुम्ही ऐकलं की निवेदन एवढं चांगलं असतं
की कार्यक्रमापेक्षा निवेदनच ऐकावं असं वाटतं आणि त्याचं सगळं श्रेय अलकाताईंना जातं. तिसरी गोष्ट, यांच्याकडनं प्रमुख पाहुण्याकडनं प्रेरणा घेतली आणि जोक सुचले तर मला एक जोक 2 ओळीचा आठवला, तो सांगतो. पुरुषांना जन्मापासूनच खूप जबाबदारी येते. जन्मापासून येते म्हणजे जेव्हा तो विद्यार्थी दशेत असतो तेव्हापासून विद्यार्थी दशेपासून जबाबदारी घ्यावी लागते. पहिली जबाबदारी येते, आई वडील सांगतात अभ्यास चांगला कर. त्याच्यानंतर थोडा मोठा झाला, कॉलेज वगैरेला गेला तर डिस्टिंक्शन मिळालं पाहिजे, नाही तर ॲडमिशन मिळणार नाही. नंतर थोडा पुढे गेलं, जसं तुम्ही सगळं लग्नाचं वगैरे सांगितलं तसं लग्नानंतर एक जबाबदारी येते पुरुषावर. ही अतिशय महत्त्वाची जबाबदारी असते आणि ती म्हणजे 3 शिट्या झाल्यानंतर गॅस बंद कर. धन्यवाद. खूप छान. गेल्या वेळी महिला दिनाच्या वेळी बंधू आमचे विसरले होते, पण आम्ही लक्षात ठेवलं आहे. वेल ड्रेस म्हणून आम्ही बक्षीस देणार आहोत. तर वेल ड्रेसचं पहिलं बक्षीस जात आहे. वरचं कुठे आहे? मग कसं देणार बक्षीस तुम्हाला म्हटल्यावर? तो यांच्याकडे द्या तोपर्यंत कॅमेरा. विलास महाडिक हे आमचे उत्कृष्ट फोटोग्राफर आहेत आणि शरद पोंक्षनबरोबर BST मध्ये नोकरी केली आहे त्यांनी. त्यांचे हात. दुसरे वेल ड्रेस आहेत. बसताय का खेडेकर? का येत आहे? या. दीपक खेडेकर. आणि तिसरे आहेत खास पुण्याहून आलेले सुधीर जोशी. आता गुरवांना काहीतरी द्यायचं आहे बहुतेक भगिनींना ना. या कुठे गेले गुरव? अरे कुठे एवढं लांब ठेवलं? तोपर्यंत आपण अध्यक्षांचं मनोगत ऐकूया. आजचे प्रमुख पाहुणे आणि बंधू भगिनींनो, सुरुवातीपासूनच उल्लेख झाला आहे की हा असा पुरुष दिन सगळ्या महाराष्ट्रभरातल्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये इथेच व्यवस्थितपणे साजरा होतो आणि तो गेली 5 वर्षे व्यवस्थितपणे होत आहे. आपल्या सगळ्यांना त्याचा खूप खूप अभिमान. आणि ह्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आपले जे सभासद आणि कार्यकर्ते कार्यकारिणी यांच्यात जी एक प्रतिभा वेगवेगळ्या प्रकारची प्रतिभा आहे, त्याच्यातून त्या कार्यक्रमाची मांडणी रचना याच्यातून हे सगळं आपल्यापर्यंत पोचतं. आणि म्हणून आजच्या ह्या महिला आयोजकांना, अलकाताईंपासून बाकीच्या सगळ्या महिला आयोजकांना खूप खूप दाद द्यावीसं वाटतं. आणि ह्या अशा ह्याच्यामध्ये आपण एका कुटुंबामध्ये आहोत मंडळी. आणि कुटुंबामध्ये कुठेतरी थँक्यू वगैरे म्हटलं जातं का हो? जावं का? नाही नाही नाही. मग आता मी एक प्रतिनिधी म्हणून या कुटुंबाचा, पुरुष प्रतिनिधी म्हणून पुरुषच आहे आणि म्हणून या सगळ्यांना भरभरून शाबासकी देतो. शाबास असं म्हणतो. मला तो नाद आहे, छंद आहे. म्हणजे कुठल्याही भाषेचा, मी तर हिंदीचा अभ्यासकच आहे, मग हिंदी म्हणा किंवा इंग्रजी म्हणा याच्याबद्दलची काही भावना अमुक तमुक नाही 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 नाही. पण मग माझी मराठी भाषा जी आहे ती चांगली, काय कमी काय आहे? छोट्या मुलांना सुद्धा आपण जर शाब्बास म्हटलं तर आज या सगळ्या मंडळींना आपण शाब्बास म्हणूया. आणि मग आता घरी गेल्यावर
आजचा कार्यक्रम कसा झाला हे आपण आठवत राहूया की त्याच्यामध्ये कशी विविधता होती. एक लक्षात आलं तुमच्या, माझ्या जे हिंदीचा स्वतः अभ्यासक असून मगाशी मी म्हटलं यांना की आपल्या ह्या मराठी कार्यक्रमामध्ये आपण केव्हा तरी इंग्रजी वगैरेचा प्रयोग करतो, पण हिंदीचा किती प्रयोग हो, आणि तो आज किती झाला. म्हणजे विविध प्रकारची गीतं जी प्रातिनिधिक स्वरूपात काही भावना वगैरे अमुक तमुक व्यक्त करणारी वगैरे वगैरे वगैरे, आणि मग ही हिंदी किती. खरं सांगू, आपल्याकडे हिंदीचे अभ्यासक एवढे सगळे आहेत की दिली असती ती हिंदी गीतं तर मराठी होऊन आपल्यासमोर आली असती, आपल्याला त्यांना पण शाबासकी देता आली असती. जरा थोडंसं जाणवलं मला थोडंसं की याच्यामध्ये प्रमाण अन्य भाषांचं असणार नाही असं नाही, परंतु ते प्रमाण थोडं. आपला हा कार्यक्रम भरभरून मराठीतच व्हावा असं एक माझी भावना व्यक्त करतो. सगळ्यांना शाबासकी देतो, आपल्या सर्वांतर्फे धन्यता व्यक्त करतो. थांबतो. गुरवांनी आपल्या सगळ्या भगिनींसाठी काहीतरी आणलंय बघा. नमस्कार. आजच्या जागतिक पुरुष दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वजिरा यांच्यामार्फत आपल्या संघातील भगिनीने आपला जो सत्कार केला त्याच्याबद्दल सर्व सत्कार बंधू आणि उपस्थित सर्व सभासद यांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. आणि त्यांच्यासाठी मी एक हे झाडाच्या पानावर काहीतरी लिखाण करून आणलं आहे, ते त्यांना प्रदान करतो. जागतिक पुरुष दिन. एक मिनिट. जागतिक पुरुष दिन समारंभ आयोजन करणाऱ्या ज्येष्ठालयातील भगिनी वर्गास मानाचा मुजरा. अळूवडीसारखं आंबट गोड थोडंसं तिखट पण चविष्ट अशा आम्ही सगळ्या भगिनी आहोत, याची नक्कीच तुम्हाला खात्री पटली असेल. आता आपण कार्यक्रमाच्या सांगतेकडे येणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना ह्या कार्यक्रमामध्ये जरी रंगमंचावर काही भगिनी दिसल्या किंवा इथे मी दिसले तरी हा सगळ्यांचा हात त्याच्या मागे आहे आणि समस्त भगिनी वर्गातर्फे हा तुमचा केलेला सन्मान, तुमचा सत्कार आणि तुमचा कार्यक्रम आहे. तेव्हा सगळ्यांचं हे टीम वर्क आहे हे समजून नक्कीच घ्यायचं, कारण प्रत्येकाला काही स्टेजवर येता येणार नाही. आज ह्या 10 जणी आल्या, उद्या दुसऱ्या 10 जणी येतील आणि असा प्रत्येकालाच नक्की चान्स मिळेल, म्हणून असा हा सत्कार आम्ही केलेला आहे. नमस्कार. आपण कार्यक्रमाची सांगता नेहमीच्या प्रातिनिधिक करणार आहोत, पण तत्पूर्वी प्रातिनिधिक स्वरूपात अलका वठारकर यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपण करूया. खरं तर सगळ्या सहभागी महिलांचा करायला पाहिजे, पण मी प्रातिनिधिक स्वरूपात केलेला आहे. आणि या कार्यक्रमानंतर ज्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला आहे त्यांनी मंचावर यायचं आहे आणि त्यांचे ग्रुप फोटो एक काढणार आहोत. आपल्या ज्येष्ठालयाच्या स्मरणिकेत तो देता येईल. आणि ज्यांना सन्मानपत्र मिळालेलं आहे त्यांचंही मनपूर्वक अभिनंदन. आणि त्यांचाही एक पण फोटो काढणार आहोत. तर त्या ग्रुप फोटोसाठी नंतर यायचं आहे, पण त्याच्या आधी सगळ्यांनी कॉफी पान करूनच जायचं आहे. मला वाटतं आज आपल्याला थोडंसं केक आणि मिळालेलं असेल, तर त्याबद्दलही आणि उत्तम नियोजन आणि आयोजन केल्याबद्दल सगळ्या महिला सभासदांचे मनपूर्वक आभार. एक उल्लेख मगाशी राहिला, सन्मानपत्र वाचली अलकाताईंनी, तीच त्यांनी स्वतः लिहिलेत आत्ता मला कळलं, पण खरंच खूपच सुंदर लिहिलेली आहेत. त्याबद्दल एकदा त्यांच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ. खरंच उत्तम सन्मानपत्र लिहिली. आता आवडलंय म्हणून लगेच जादूने एक सन्मानपत्र पाहुण्यांसाठी मागवलंय.
आज तुम्ही पटवर्धन सर तुम्ही इथे आलात वेळात वेळ काढून, कारण महेश मला म्हणाला होता की ते पुण्याहून येतात, त्यांना आता पुण्याला जायचं आहे, पण ते वेळात वेळ काढून केवळ आपल्यासाठी आले आणि आमच्या सगळ्या ज्येष्ठांच्या शुभेच्छा, आभाळभर आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. भरभरून आम्हाला सिरियल दाखवा आणि आमचं मनोरंजन करा, हीच आमची अपेक्षा. तुम्हाला धन्यवाद देते. श्रीयुत विजयजी पटवर्धन सर, आपण आज आमच्या ज्येष्ठालयात आलात, आमच्याशी संवाद साधलात, आम्हास खूप छान वाटले. आपल्यातील अभिनयाची प्रगल्भता आम्ही रोज शुभविवाह मालिकेतून सध्या अनुभवत असतो. आपल्याला आजपर्यंत लाभलेले पुरस्कार पाहून आम्हास आपल्याबद्दल सार्थ अभिमान वाटतो. आपल्या व्यस्त दिनचर्येमधून आम्हासाठी वेळ दिलात, यासाठी आभारातील भार नको अन धन्यवादातील वाद, आपल्या अभिनयाला आम्ही देऊ नेहमीच दाद. ज्येष्ठ नागरिक सेवा संघ वझिरा. आता नेहमीच्या प्रार्थनेने आपण कार्यक्रमाची सांगता करूया, पण सगळ्यांनी केक घेतल्याशिवाय आणि कॉफी घेतल्याशिवाय जायचं नाही आहे. आणि घरी जाऊन 2 गोष्टी करायच्या आहेत, आहे ना लक्षात? गेल्यावर आय लव्ह मी नाही म्हणायचं. काय म्हणायचं ते कळलंय तुम्हाला? हां, गेल्यावर आय लव्ह यू नाही म्हणायचं, बायकोला म्हणायचं मी ओटा आवरतो, तू व्हॉट्सॲप बघ. बघा आता सुषमाचे आज जास्त मेसेजेस येणार, प्रत्येकाला दाद देणार ती. असो, आता नेहमीच्या प्रार्थने आपण कार्यक्रमाची सांगता करूया. तत्पूर्वी आजच्या ह्या कार्यक्रमाचं यांनी चंद्रशेखर ठाकूर यांनी फेसबुक लाईव्ह केलं आहे, ते यूट्यूबवर पण असेल. त्यांना आभार, त्यांचे आभार. ज्या भगिनींनी कार्यक्रमात भाग घेतला आणि ज्यांनी हातभार लावलेला आहे, ज्या आमच्या सतत पाठीशी आहेत, अशा सगळ्या भगिनींना धन्यवाद. आणि एवढ्या मोठ्या, आज इकडे जरा जागा भरलेली दिसते, बरं वाटतंय आणि छान रंगीबेरंगी दिसतं आहे, त्याच्यामुळे खूप छान वाटतंय. पुढल्या शनिवारी पण ह्याच संख्येने उपस्थित राहा, चहा नक्की मिळणार आहे. नाही, वाढदिवस ना पुढच्या? नाही, वेळ आहे अजून, पण पुढच्या शनिवारी पण या. आपल्या सुषमा जोशी वेगळं काहीतरी करून दाखवणार आहे, तेव्हा सगळ्यांनी या, कारण देवधर पण नाही आहेत आणि मी पण नाही आहे त्या दिवशी. तेव्हा तुम्ही सगळ्यांनी या आणि मस्त कार्यक्रमाचा आस्वाद घ्या, छान छान व्यक्त व्हा, जे आम्हाला नंतर बघायला मिळेल. फोटोग्राफीचं काम आपल्या महाडिक सरांनी केलं आहे. आज खाडे सर कुठे दिसलं नाही कॅमेरा घेऊन समोर, पण त्या दोघांचेही नेहमीच आभार मानतो. मानकावे रागात बघतायत, आज फडके नाही आहेत, पण मानकामेंनी इथून आमचा आवाज तुमच्यापर्यंत छान पोहोचवला. मध्ये मध्ये माईकने दगा दिला तर ती वायर अशी धरायची, म्हणजे माईक नीट चालतो. हे एक टेक्निक सगळ्यांना सांगितलं आहे, तेव्हा त्यांचेही आभार. आपल्या सावंतांनी आणि अर्जुनने खुर्च्या मांडून छान स्टेजची व्यवस्था केली, त्यांचेही आभार. आणि सगळ्यात शेवटी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. जाऊन 2 गोष्टी सांगितल्या आहेत त्या करा आणि मस्तपैकी आज पुरुष दिन मनवा. त्यासाठी परत एकदा घरी गेल्यावर शुभेच्छा, काहीतरी गोड करायला सांगा बायकोला, सुनेला, मुलीला, आणि मस्त आस्वाद घ्या. सगळ्यांना जाता जाता फक्त एवढंच म्हणीन की लवली टाइम्स ऑफ लाईफ विल नॉट रिटर्न बॅक, but the lovely relation and missing memories of lovely people will forever stay in the heart. आता नेहमीच्या प्रार्थनेने दुरिता